पूर्व भाग परिसरातील निलगार इस्टेट येथील कालिका मंदिरामध्ये भाविकांनी दर्शनासाठी अलोट गर्दी केली होती। प्रत्येक व्यक्तीच्या जीवनावर ग्रहांचा कमी जास्त प्रमाणामध्ये परिणाम होत असतो। प्रत्येक दिवशी ठराविक वेळेमध्ये राहू काल असतो। या काळात कोणतेही शुभ कार्य केले जात नाही। आपणावर ग्रहांचा दोष होऊ नये याकरिता राहू काल विशेष अर्चना केली जाते। याबाबत मंदिराचे पुरोहित व्यंकटेश कुलकर्णी यांनी राहू काल अर्चनेचे महत्त्व सांगितले। राहू काल अर्चना म्हणजे काय की दर शुक्रवारी 10:30 ते 12 या काळामध्ये राहू काल असतो। या काळामध्ये देवीस विशेष पूजा करणं, या पूजेला राहू काल अर्चना म्हणतात। प्रत्येक माणसाच्या जन्मलग्न जन्मराशी यामध्ये राहू, केतू, शनी, मंगळ असे जे ग्रह आहेत त्या ग्रहांची बदलती स्थितीमुळे सगळ्यांना त्रास होतो। तो त्रास कमी होण्यासाठी काय केलं पाहिजे तर शक्ती उपासना केली पाहिजे। शक्ती उपासना कशी करावी की ज्या ज्या मंदिरामध्ये देवीची पूजा करतात त्या सगळ्या देवीच्या मंदिरामध्ये राहू कालमध्ये पूजा करावी। आपल्या कालिका मंदिरामध्ये दर शुक्रवारी 10:30 ते 12 यावेळेस 11:30 वाजता राहू काल सुरू होते। या राहू कालमध्ये देवीची विशेष पूजा केली जाते। ही पूजा केल्यानंतर जे जे काही भक्त लोक आहेत त्या भक्तांच्या कुंडलीमध्ये जे राहू, केतू, शनी अशा ग्रहांची स्थिती जी काही क्रूर पद्धतीने असते, पापग्रहाणां पापात्मनां प्राप्स्यमानानां जे काही दोष असतात ते दोष निघून जाऊन त्यांच्या आयुष्यामधले जे काही संकट आहेत ते संकट दूर होतात। म्हणून सगळ्या भक्तांनी राहू काल पूजा करावी। गेल्या 10 वर्षापासून सोलापुरामध्ये फक्त कालिका मंदिरामध्ये ही अर्चना केली जात असल्याचं निलगार समाजाचे ट्रस्टी नारायणराव काळपगार यांनी BR न्यूजशी बोलताना नमूद केलं। आम्ही कालिका मंदिर बांधल्यानंतर आम्हाला आमच्या सद्गुरूंच्या मार्गदर्शनाने राहू काल अर्चना सुरू केल्यास भक्ताला त्याचा लाभ होईल असं सांगितल्यानंतर आम्ही गेल्या 10 वर्षापासून येथे दर शुक्रवारी राहू काल अर्चना करीत आहोत। राहू काल अर्चना केल्यामुळे सुरुवातीला प्रतिसाद कमी मिळाला, परंतु आज इतकी गर्दी अलोट गर्दी पडत आहे की त्याचा लोकांना भरपूर म्हणजे लाभ होत असल्याकारणाने ते लोक येत आहेत। आपल्यावर ग्रहांचा दोष होऊ नये म्हणून दर शुक्रवारी कालिका मंदिरामध्ये दुपारी 12 वाजता होणाऱ्या राहू काल विशेष अर्चनेसाठी भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित राहत असतात। सोलापूरसह इतर भागातून या पूजेसाठी येणाऱ्या भक्तांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे।